नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण पाहणार आहोत काही आकृत्या। पहिला प्रश्न आहे, दिलेल्या आकृत्यामध्ये 3 आकृत्या कोणत्या तरी बाबतीत समान आहेत आणि एक आकृती त्यांच्यापासून निराळी आहे। ती आकृती आपल्याला शोधायची। तर प्रश्न क्रमांक पहिल्यामध्ये बघा, इथे पहिल्यामध्ये कर्णावर एक रेष आहे, बी मध्ये कर्णावर रेष नाही, सी मध्ये नाही, डी मध्ये नाही। म्हणजे वेगळा घटक कोणता येईल? पहिला, कारण इथे या मधल्या रेषेवर एक अशी रेष आहे। 2 नंबर मध्ये आतून बाहेर बघा, आतून बाहेर हा बाण आहे आणि इथे एक गोल असा आहे आणि एक गोल बाहेर आहे। बाकी गोल जे आहेत ते एकमेकांमध्ये, हा एक गोल त्याच्यावर एक दुसरा गोल, ठीक आहे। इथे 2 गोल आहेत पण एकावर एक आहेत, इकडे 2 गोल वेगळे आहेत, म्हणून हा आहे यामधील वेगळा घटक। 3 नंबर मध्ये हा बघा, हा आहे काटकोन त्रिकोण, हा पण आहे काटकोन त्रिकोण आणि हा सुद्धा काटकोन त्रिकोण आहे, पण हा काटकोन त्रिकोण नाही। 4 मध्ये आहे बघा, के आय टी, इकडे के आय टी, त्यानंतर के आय टी, इथे के आय सी आहे, म्हणून हा आहे वेगळा घटक। यामध्ये आपल्याला समान आकृती बघा, आकृतीशी समान आकृतीची निवड करायची आहे। प्रश्न सोपा आहे। इथे आहे बी, त्यानंतर यामध्ये सर्व जे बाणाचे टोक आहेत ते बाहेरच्या बाजूला आहेत। बघा, इथे बाहेरच्या बाजूला आहे, हा पण बाहेर आहे, हा बाहेर आणि हा पण बाहेर आहे। इथे हा वेगळा आहे, ठीक आहे, म्हणजे ही जुळत नाही। इथे बघा, इथे हा आहे, ही सारखी नाही। त्यानंतर इथे हे असं आहे, हे पण येणार नाही, म्हणजे याच्याशी जुळणारी तंतोतंत सी आहे। चला, आता यासारखी आकृती आपल्याला शोधायची। इथे आडवी रेष असल्यामुळे ही येणार नाही। इथे बघा, हा भाग असा यामध्ये नाही, इथे पण आडवी रेष आहे, मग ही आहे सारखी आकृती। इथे बघा, 2 रेषा अशा आहेत आणि वर 2 गोल आहेत, इकडे हे असं आहे, त्यामुळे हे चुकलं। ही आकृती बघा, बरोबर या आकृतीशी समान आहे, ही चुकीची आहे, ही सुद्धा, कारण इथे जे 2 गोल आहेत ते खालच्या बाजूला आहेत आणि इथे वरच्या बाजूला आहेत। या आकृतीमध्ये आपल्याला या संरचनेमधील जो लुप्त झालेला भाग आहे, ठीक आहे, तर या लुप्त भागामध्ये यापैकी कोणती आकृती बसेल हे आपल्याला सांगायचं आहे। तर इथे पहा, हा काटकोन, ठीक आहे, सगळीकडे आहे, इथे या बाजूला वर इकडे, आता खालच्या बाजूला पाहिजे, इथे आहे खालच्या बाजूला, इथे आहे का? नाही, इथे नाही। आता डी आणि ए मध्ये आहे, ठीक आहे। आता हे जे वर अशी रचना आहे, ही वरच्या बाजूला आहे, ठीक आहे, आणि वरच्या बाजूला इथे आहे का? नाही, इथे आहे बघा। इकडे जे आहे हे जर इथे बसवली तर ही आकृती अशी येईल, म्हणून हे येणार नाही, म्हणून पर्याय क्रमांक डी। चला बघा, हे आता यामध्ये ए तर बसणार नाही, कारण इथे टिंब टिंब कुठे नाही, ठीक आहे। असा पूर्ण गोल इथे येणार नाही, फुले यामध्ये नाही, मग हा डी यामध्ये बसतो, कारण इथे काय येणार, आता हे असे खाली येणार आणि इकडे असा वर। त्यानंतर इथे जर अशी आपण ही रेष अशी जोडली, ठीक आहे, तर इथे आहे, ठीक आहे। त्यानंतर हे येणार नाही, इथे आहे पण हे डार्क आहे, इथे डार्क आहे का? नाही, म्हणजे हे पण चुकीचं आहे। ही जी रेष आहे ही अशी आहे, आपल्याला रेष इकडे पाहिजेत, म्हणून ही येते आकृती ए। त्यानंतर आपण प्रत्येक चौकोन जर पाहिला तर यामध्ये सर्व बाणाची दिशा बाहेरच्या बाजूला आहे, ठीक आहे, यामध्ये यामध्ये आणि यामध्ये। हे बाण जे आहेत ते बाहेरच्या बाजूला आहे, इकडे हा बाण आतल्या बाजूला आहे। त्यानंतर इथे बघा, हे 2 बाण आतल्या बाजूला आहेत, इकडे हा बाण आतल्या बाजूला आहे, मग सर्व बाण बाहेर असणारे ऑप्शन नंबर बी।
आता इथे आपल्याला पुढची आकृती काढायची आहे. तर हा जो बाण आहे सुरुवातीला इकडे आहे, नंतर खाली आला, म्हणजे ही दिशा कोणती आहे? हा जो बाण आहे तो घड्याळाच्या प्रतिघटवित दिशेने पुढे पुढे जात आहे, म्हणजे विरुद्ध बाजूने. ठीक आहे. हा असा खाली आला, त्यानंतर इकडे आता जाईल वर. इथे वर नाही आहे, इथे दोन्ही बाजूला आहे, चुकलं. पर्याय क्रमांक बी. यामध्ये खालच्या बाजूला एक एक चिन्ह वाढते. पहिल्यामध्ये फक्त गोल आहे, आता खाली गुणाकाराचं चिन्ह आहे. यामध्ये पहा, ही आकृती सारखीच आहे, इथे गोल आणि त्रिकोण. परत खाली काय आला? गोल. आता इथे काय येणार? गोल, त्यानंतर गुणाकाराचं चिन्ह, खाली गोल, आणि परत खाली येणार गुणाकाराचं चिन्ह. ठीक आहे. बघा, हे गोल, गुणाकार, गोल, गुणाकार. पर्याय क्रमांक सी. बघा, यामधून आणि यामध्ये ही आकृती उलट झाली आणि गुणाकाराचं चिन्ह इथं एकच आहे, इकडे दोन झाले. परत हीच आकृती सरळ केली, आता गुणाकाराचे चिन्ह दोन होते, इथे तीन झाले. आता ही आकृती उलट होईल आणि गुणाकाराचे चिन्ह चार होतील. आकृती उलट आहे पण गुणाकाराचे चिन्ह तीनच आहेत. ही आकृती सरळ आहे, आकृती उलट आहे, गुणाकाराचे चिन्ह चार आहे. हे आहे या प्रश्नाचं उत्तर. आता यामध्ये हा जो त्रिकोण आहे हा एक एक घर असा, म्हणजे घटवित दिशेने सरकत आहे. बघा, हा येथे होता, त्यानंतर या बाजूला गेला, आता खाली येणार, नंतर इकडे जाणार, म्हणजे हा असा. बाण इथून खाली आला, खालून इकडे आता वर येणार. त्यानंतर हा जो गोल आहे, गोल या ठिकाणाहून या ठिकाणी आला, इथे इथून वर आला, तर वरून या बाजूला येणार. आणि हा जो आयात आहे, ठीक आहे, हा इथे वर आला उभा, इकडे असा आता खाली येईल. बघा, इथे बाण खाली आहे, इथे बाण वर आहे, म्हणजे हे आहे बी या प्रश्नाचं उत्तर. धन्यवाद.